व्हिडिओ पाहण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रमंडळी, सोमसिद्धी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. तर आपला कधी काल ब्लॉग टाकला, परवा दिवशी ब्लॉग टाकला होता. तर हा बघू दे का काल ब्लॉग टाकला होता, आज नाही टाकलेला. काल टाकला ब्लॉग, तो उद्या येईल. तर आता आपण संध्याकाळच्या टायमिंगवर शूट करतोय, तुम्ही पाहू शकता. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की त्याचा ज्या गायांना वासरं होणार आहे त्याचा ब्लॉग सेपरेट बनेल. तर आपल्या तो ब्लॉग बनवू आपण, आणि अजून बाकीचं थोडंसं आपण घेऊ या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही हा ब्लॉग पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून टाका. आता आपण कोणत्या गाईपासून सुरुवात करायची, तर आपण करू लक्ष्मीपासून सुरुवात. तर ह्या गाईलासुद्धा होणारे वासरू, ह्या गाईला काही दिवसांनी होणार आहे. म्हणजे कधी अजून हिला 4-5 महिने आहे, हिला अजून 2-4 महिने तरी आहे. आणि नंतर ना ही पण गाय, त्याच्यानंतर ना ही, आणि ही आत्ता जाणून पुढच्या महिन्यात ही गाय. तर आपण दुसऱ्या गाईकडे जाऊ. ह्या गाईला सुद्धा होणार आहे काही कालांतराने नाही. म्हणजे हिला 2-4-5 महिने आहे तरी अजून. आता हे तर आपली जुळे वासर आहे. आणि तुम्हाला असं सांगायचं आहे, थोडीशी वाईट वाटत नाही. ह्या जुळ्या वासरांची जी आई होती ती वारलेली आहे, आणि ती म्हातारी होती भरपूर जास्त. आणि तिला आहे ना ह्या उन्हाने त्रास झाला सर्वात जास्त. त्या इथं बसलेली होती ती गाय, इथं ह्या गौरीच्या समोर इथं बसलेली होती. त्याला झाले कमीत कमी 2 आठवडे झालेले. तेव्हा ती इथं बसली होती. तिथून उठली, पाणी पिलं, आणि इथं जाऊन बसली. हे बघा, इथं जाऊन बसली ह्या लाकडापाशी. ही मी इकडे घेतलेली तार, इथं बसली. आणि नंतर ना ती इथं आली बरं का, बसत ह्या टोकरीपाशी इथं आली. आणि तिला आम्ही सगळं आणलं होतं ते पाळणा, ते उठवायचं आहे. तर ते उठवायला आणलं तर ते उठवायचा प्रयत्न करत होतो आम्ही, पण ती जे मागचे पाय ना ते धरत नव्हती. आणि आम्ही सगळे डॉक्टरचा इलाज केला, सगळं झालं. तर किती पैसे लागले ते काही मी सांगू शकत नाही. आपण काही पैशासाठी करत नाही, एक सेवाभाव करतो. तर आता म्हातारी होती, त्यामुळे आपण काय एवढं मी तुम्हाला पण सांगितलं नाही. तर परवाच्या ब्लॉगमध्येच ते झालेलं आहे. म्हणून थोडंसं वाईट घटना आहे. आता आपण आपल्या मुद्द्यावर अजून ह्या गाईच्या पण पोटात वासरू आहे, यांना भरपूर वेळ आहे अजून. बा त्यानंतर आपण ह्या गाईचं सांगितलंच नाही. ह्या गाईला पण वासरू होणार आहे काही दिवसांनी, म्हणजे पुढच्या महिन्यात. ही गाय आणि ही गाय एकाच दिवशी वासरू होणार का नाही ते आपण काय सांगू शकत नाही. पांढऱ्या गाईच्या पण पोटात वासरू आहे. परत ह्या गाईच्या आणि ह्या पांढऱ्या गाईचा अजून काही माहीत नाही आपल्याला फिक्स. ह्या काळ्या गाईच्याच अजून काय आपण हे केलेलं नाही. फेब्रुवारी हे बघा, ह्या पण नाही, फक्त त्या रात देतं ती आत्ता जणलेली त्याचा वासरूच्या बघ तिथं तो नांद्या आपला. आणि सिंधी माझ्यापाशी येते, आणि ती मला हिला चोळायचं मस्त वाटतं तिला. तर पब्लिक, आता आपलं हे पहिले एक झाड आणि त्याच्यानंतर झाड करायचं आपल्याला. तर बघा, आता फक्त एकच एवढं आंब्याचं झाड आहे, त्याला आपल्या आंबे 50-60 कायऱ्या निघतील, कमी निघतील बरं का. होई, काही सापडले हो 2 बघा, फुटलेली म्हणे. अरे होय, अजून एक सापडली, मजा आली. इथं पण एक आहे का? नाही कुठंच नाही. चला, आता आपण ह्या 2 कायऱ्या घरी घेऊन जाऊ मस्तपैकी लगेच. आणि सोमला जो आला आहे ना, आता येणंच म्हणजे आता 1 मिनटं येत असतो आता.
पुढचं ब्लॉग बनवणार आहे, राहणं शूट करणार आहे. पब्लिक तुम्हाला मला असं अजून एक गोष्ट सांगायची होती. ती गोष्ट म्हणजे अशी नाही ना, माझं आहे ना कालपासून आहे ना हात हा सुजलेला आहे बा टाकेचा, इतकं दुखतं आहे. तरी मी आता ब्लॉग शूट करतोय. आत्ता बरं आहे बरं का, बऱ्यापैकी म्हणजे चांगलं बरं आहे. तरी पण मी ब्लॉग शूट करतोय. म्हटलं जाऊ दे, कंटाळून जातोय. ब्लॉग पण आपल्याला डेली सुरू करायचं आहे. वर तिकडून हसतोय, रानातून येतोय, त्याला पण यायचं आपल्यासोबत. बघू आपण हा इकडे देतो काय आंबे आंबे आहेत ते. आई हे बघ इकडे बघ, काही केशर आहे आपल्या रोडवरचा. आता आपण चाललेलो आहे मस्तपैकी रानात. मी सोम दादू, वर दादू आणि बैलगाडी. आम्हाला बैलगाडी घेऊन चाललेली. विषय असा आहे, सोम दादू बघा कसं चाललेली. आता बैलांची ट्रेनिंग घेतोय तो पहिले विशेष. आणि मी घेणार ती बैलगाडी चालवायला, कारण की याला इथे चालवता याने चालवलेली, मी कधी चालवलेली नाही. एक जण धरण फक्त आता हातात, एक जण कुणीतरी धरण बैल हातात. मी बसलेलो आहे, वर्धा बसलेला आहे आपल्या माग. आणि सोमदादू बैलांची तयारी चालू आहे. कासरा म्हणजेच मला माहित नाही. भाऊ भाऊ मी पड नाही धर भाई वर दादू काय भानगडे काय माहिती. थांबा सगळं सेट करूनच भेटतो. तर आता सुरू झालेली बैलगाडी ओळून घेतली वरदादूने आपल्या. हो हो चुप रे सरजा, चुप हो राजा, चुप होय. सुंदरच्या हातात कॅमेरा जायचा आता आपल्याला. आणि मी चालवणार आहे हळूहळू हळूहळू, दमादमानी आपला मस्त पैकी. आता एकदा मी रेडी केलेली बैलगाडी सुरू. मला चालवता येत नाही. हे बघा अशी चाललेली बैलगाडी सुंदर पद्धतीने. वर दादा आपल्याकडे मेन माणूस आहे. हळूहळू अरे ऐक नाही का धर ना आहे भाऊ. अय भाऊ, अरे बाबू, अरे बाप, अरे बाप. आता जा उतरायचं कसं, असं उतरायचं. ती ऑटोमॅटिक गाडी राहते आपली. अरे बाप, बडी मुश्किल पोहोचलो आपण. इथं कसला तरी आवाज येऊन राहिला. चला आपण जाऊन पाहून पळा. ब्लॉग शूट करायचं आपल्याला. पाहून घेऊ इथं पाणी निघलंय कुठली अशा रीतीने. समजा इथं पाणी निघलं. पाणी इथं निघलं ना पण. अरे हा हे इथं चालू आहे पाणी. याला पण चालू आहे, गिन्नीला पण चालू आहे. काही विषय नाही, काही विषय नाही. सेल्फी स्टिक सेट करतो सुंदर असे. गिन्नी तोडताना तुम्ही आता मस्त मजा घ्या. तर बैलांना आपण मोकळं सोडून दिलं वर्धावनी. परत आलं ए अजून एक दिवस हा काय सांगतो ते ऐका. तिच्यातलं ती खरवड आहे त्याची याद येईल गेलं साडका आत येईल या बा. आणि मी तुम्हाला सांगतो गंज किती लांब आहे, विहीर किती लांब आहे. आता मी तुम्हाला काय सांगतो, असा गंज समजा इथं आहे या ठिकाणी, आणि डायरेक्ट विहीर खाली. आणि हा बांबू घेऊन काढतोय. मग कशी आपण ते झाडाच तिकडे गेलो होतो का तेव्हा तो म्हणे तू गणगिनीत होता म्हणे तुझ्या. मी आवाज नाही म्हणलं द्यायचा ना आबा. इकडून गेलो त्या वायर रोपलं गेलो. परत गेली गांधी ओढत मी खाली उतरतोय. ती टोकर तिकडे पळती, मी त्या बांबुडी इकडे ओढतोय. खाली उतरलो टोकर जाई ती वायर रोप तुटायला आला होता बाई तो. मीच खाली गेलो असता. मी थोडंसं शूट करायला आलो होतो. शूट असं करायचं होतं, थोडासा 1 मिनिट ब्लॉग बनवून घेतला आपला सुंदर असं. आणि जर मी इथून सरकलो खाली, जर समजा इथून पाय सरकला चप्पल ओली, तरी तर काय होईल, तुम्ही ते माझ्यावर नीम लावा. डुमडुम टॅड्या लगे टिडी 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 लगे असं वाजून.
जाऊ द्या. ऐ बाप पा मला शिवाय बसतील. हा जर ब्लॉग कुणी जाईल बाबांनी वगैरे पाहिलं तर त्याची शिवा खाण्याच्या आता आपण अर्रा एक तर माझा हात इथं खतरनाक होत नाही पण बाप हे काय सीन झालेला आहे माझ्याकडे. एकदम डुमडुम झालेला आहे. ते दोघं जण तिकडं गिन्नी तोडायला गेलेले तेव्हा तिकडं ओके. तर आपण त्यांच्याकडे चाललेलो आहे. इकडे सनसेट काय सुंदर झालेला आहे तुम्ही बघू शकता. सुंदर सनसेट आहे आपलं. मी एक असा शॉट घ्यायचा रीत येत होतो पण ना काही येत नाही चांगला शॉट. 3, 2, 1. आसमां को छू कर देखा तारों की गली सवारी चांद भर भी नाचे हम गीत वालों से आरी बम बम बजरंगबली महाबली महाबली. बघा आता असं डेंजर नांगरलं डायरेक्ट बाण तासा काय काहीतरी वेगळा शब्द येतो. जाऊ द्या मला आठवत नाही पब्लिक. ब्लॉग बनवायचं काम माझं मी काम करतोय. बरोबर आहे की नाही पब्लिक? बरोबर आहे एकदम बरोबर बोलतो. गलत कर्म किए तुमने हमने धर्म किए गरम करम काहीतरी वेगळंच मला जमाना ते म्हणायला. जाऊ दे माझ्याकडे तो माणूस काय म्हणला म्हणून मी म्हणून काही मला म्हणलं तसं आलं नाही म्हणून मी पिल्लावून घेतलं. थंड गार हळूहळू चालावं लागेल. इथं एखाद्या ढेकळ्यावरून माझा पायदा सरकला तर काही पण होऊ शकतं. याच्यात काय आहे काय माहीत नाही मला. तर चांगला रोड भेटलेला आपल्याला. आपण इकडच्या रानात आलेलो आहे. सुंदर असं आपलं रान पाण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. तिकडं आपली डीपी तिकडं आपण अजून कधी ब्लॉग शूट केलेला नाही. हा तिकडं करू कधीतरी करू. घाबरलो ना मी एकदम टायमिंग पर आ गया अभी. वो बैल मी आता एकदम वेळेवर आलेलो आहे कारण की ते बैलांना गाळा घालताच आहे अर्धा ते परत ती विहीर आलेलीच आहे. तर चला आता आंबे पाहून घ्या. अरे बाप कदम लागला पळत आलेली. त्यामुळे मला वाटलं हे काही प्रँक करू शकता काही सांगू शकत नाही. त्यांनी कवळीच वाजवली इधरच्या कॅम्प तिकडे गेलो तो. हा परत तोडा लागेल ना. बैलांनी कुटाणा केला त्यांनी अख्खी कवळीच खाऊन घेतली. जाऊ द्या बैलांनी खाल्ली गाईनी खाल्ली त्यांच्यासाठी तोडी परत त्यांच्यासाठी परत मेहनत घाला. जाने दो भाई जाने दो भाई जाने दो. त्यांची मेहनत लेनी पडेगी. तर पब्लिक थंबनेल वगैरे येतं घेतलेला आहे. वर दोन बैल गाडी घेऊन गेली आता. आणि आता आपण सुरू करणार आहे टाकायची मका टाकायची. तर आता आपण मस्त घेतली तुम्हाला बैलगाडी जिंकून आपल्याला भरून झालेलंच भेटतात. बड़ी मेहनत के बाद हम इधर आ चुके हैं. इकडे काहीतरी सीन झालं. इकडे एक कोणती तरी गाळा दिला आहे खायला. तर ती गाय उड्या मारायला गेली आहे. त्याच्या आत आपण पोचलेलो आहे आणि काठी घेतलेली आहे हातात आणि हाणायला. चल चल ग चल 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 ना जातीन का म्हणे वरून. चल कशी आली तशीच जा. चल तेव्हा कशी गेली तिला माहिती कशी आलेली कशी झालेली. प्लॅन चाललाय की आपण आज इथं बाहेर झोपू मस्तपैकी. तिथं झोपायचं आज असा विषयच आहे चाललाय सध्या. बघू आता आपण झोपतो पण. आपल्याकडे पलंग वगैरे सगळं आहे बरं का. तिकडे आहे बाज वगैरे. तर आपल्याला ना डिझेलच्या बाहेरची लाईट लावून घेतो ना. दोन्ही पण लावलेले आता उजळ झालेला आहे सगळीकडे मस्त वेगळी. तर आता मी चाललेलो आश्रमात मस्त लगेच. जिमचं काम चाललेलं इकडे. दिवा वगैरे लावता येते आपण हे लाईट पण लावून बटन पण पाठ नाही हवं लावला. एवढंच लावतो कमी. बाहेरचं लाईट ठीक आहे सकाळी बसलं जाते. बटन हे बटन आहे
लावला लाईट हवा पण लागलेला आहे इकडं सुंदर असा आपला. तर आपण जाऊ घरात आणि आपल्या गुरु महाराजांचं दर्शन होतं इथं. एंट्रीला पंखा राहतो, आपण लावणार आहे हातपाय. आणि आता आपण एक थांब तुम्हाला दाखवायचे. हे बघा कुत्रं पुढं पळतंय, गाडी मागून होती. हा मुद्दाहून गाडी पळवतोय अजून माणूस, कोणी मस्त काय माहिती. सो बाबू चला आपण आता असणार मस्त वेगळी खावा. तर पब्लिक तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही एक काम करा, ब्लॉग पूर्ण आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.